हॅलो. तर आजचा व्हिडिओ आहे ॲनिमलबद्दल आणि ह्या बुकमध्ये छान डिस्क्राईब केलं आहे त्यांनी. तर रिच्युअल्स ऑफ हॅपी सोल नावाच्या बुकमध्ये हे तर मी तुम्हाला शेअर करते की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नेचर जर अंडरस्टँड करायचं असेल किंवा कसं ते पर्सन आहेत तर नेहमी ऑब्झर्व करायचं की ते ॲनिमल्सला कसं ट्रीट करतात. बिकॉज ॲनिमल्स हे म्हणजे सेल्फलेस एक क्रिएचर आहे आणि त्यांचे कोणतीही एक्सपेक्टेशन्स नसतात अपार्ट फ्रॉम फूड आणि फार तर फार शेल्टर. आणि ॲनिमल्सची एनर्जी पण फार प्युअर असते आणि सेन्सिंग असते. तर आणि बिकॉज ते नेचरच्या जास्त क्लोज असतात आणि त्यांच्यात ह्युमनसारखे इमोशन्स पण नसतात लाईक गिल्ट ऑर मॅनिप्युलेशन किंवा म्हणजे अदर इमोशन्स ॲज वेल. सो ऑल्सो की तुम्ही जर नोटीस केलं असेल की जेव्हा आपण गॉडेस किंवा गॉडचे हिंदू गॉडचे पिक्चर्स बघतो तर त्याच्यात नेहमी गॉडेससोबत किंवा त्यांचं एक वाहन आहे म्हणजे एक स्पेसिफिक ॲनिमल आहे. डॉग आहे, कॅट आहे किंवा एलिफंट आहे, कृष्णाचा मोर आहे. नंतर कॅट ऑब्झर्व्स एनी इमोशनल डिस्टर्बन्स किंवा ॲग्रेशन आपल्यामध्ये असेल तर ते कॅट शोषून घेतात. त्याच्यानंतर काऊ आहे. काऊ पण एक सेक्रेड ॲनिमल आहे. आपण तर हिंदू याच्यामध्ये रिलिजनमध्ये तर काऊची पूजाच करतो. तर निगेटिव्ह एनर्जी ऑब्झर्व करतात काऊ पण किंवा हार्मोनियस रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी काऊंचं योगदान आहे. त्याच्यानंतर गोटचं पण सांगितलं आहे त्यांनी की गोट मेक्स यू फिअरलेस अँड ब्लेस यू विथ अ डिटर्मिनेशन वेन यू आर ॲट ॲन इम्पॉर्टंट जंक्शन इन युअर लाईफ. त्याच्यानंतर म्हणजे असे बरेच लायन्स आहे. लायन मेक्स यू अ गुड प्लॅनर, समवन हू मेक्स द बेस्ट यूज ऑफ रिसोर्सेस सिन्स लायन इज अ किंग ऑफ अ जंगल. देन बुल शोज डिटर्मिनेशन. फिश आहे. फिश गिव्ज यू द एनर्जी टू कम्प्लीट द टास्क. जर सपोज आपल्याला ह्या प्राण्यांची एनर्जी जर आपल्या लाईफमध्ये हवी असेल तर त्यांनी सांगितलं आहे की आयदर तुम्ही त्या प्राण्यांची सेवा करा किंवा जर तुम्हाला ते पण पॉसिबल होत नसेल तर तुम्ही त्या प्राण्यांचे पिक्चर्स किंवा फोटोज तुमच्या आसपास ठेवू शकता आणि त्यांचे जे ट्रेट